आज गीता जयंती. हा दिवस केवळ शुभ नाही, ज्ञानाचा प्रकाश पुन्हा उजावण्याचा दिवस आहे. आज माहिती प्रचंड आहे, पण ज्ञान खूप कमी. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटींच्या अर्धवट मेसेजेसमुळे अंधश्रद्धा वाढते आहे. गीता मात्र आपल्याला सांगते, तर्क करा, प्रश्न विचारा, तपासून पहा, मगच सत्य स्वीकारा. हीच सायंटिफिक टेम्परमेंट. गीता सांगते, बाह्य जगासाठी विज्ञान आवश्यक, अंतर्गत जगासाठी अध्यात्म आवश्यक. विज्ञान सांगते, एनर्जी कधी मरत नाही. गीता सांगते, आत्मा न जन्मतो न मरतो. दोन्ही एकाच सत्याकडे दिशानिर्देश करतात. आता एक महत्वाचा गीता श्लोक, जो मनोविज्ञानाचा शुद्ध विज्ञान आहे. श्लोक गीता 2.70. आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामाः यम प्रविशन्ति सर्वे स शांतिमापनोती. अर्थ, ज्या व्यक्तीकडे इच्छा येतात पण तो समुद्रासारखा स्थिर राहतो, तोच खऱ्या अर्थाने शांत, बॅलन्स्ड असतो. हेच इमोशनल स्टेबिलिटी. आजचे संकट आहे ओव्हर थिंकिंग, मिसइन्फॉर्मेशन आणि मानसिक अस्थिरता. गीता सांगते, मन वश झाले तर जीवन सुंदर, मन अवश झाले तर जीवन अवघड. आजच्या डिजिटल काळात गीता आपल्याला केवळ अध्यात्मच नाही, तर विज्ञान, तर्क, मानसशास्त्र आणि सत्याचा मार्ग दाखवते. अशा या दिव्य ग्रंथाचा प्रकाश आज आपल्या अंतःकरणात आणि समाजात उजळू दे. हीच गीता जयंतीची खरी शुभेच्छा. जय श्रीकृष्ण.